सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि खेडच्या जगबुडी नदीला यामुळे पूर आला होता। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत गेली। सायंकाळी 6च्या दरम्यान इशारा पातळीवरती ही नदी वाहत होती, मात्र यानंतर पर्जन्यमान अधिक झालं आणि धोक्याची पातळी आहे ही जगबुडी नदीने ओलांडली। यामुळे खेडच्या आजूबाजूला धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या पाऊस थोडा थांबला आहे, मात्र सरीवरचा पाऊस आहे हा खेडच्या आजूबाजूच्या गावांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होतंय आणि यामुळे जगबुडी नदीच्या पाण्यापात्रामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते। आपण पाहू शकता की या नदीच्या कडेला मच्छी मार्केट परिसर आहे। नदी आणि मच्छी मार्केट परिसर याच्यामध्ये एक डांबरी रस्ता गेलेला आहे, मात्र याच रस्त्यावरती पाणी आलेलं आहे। काही गावांचा या ठिकाणी संपर्क जो आहे हा तुटलेला आहे। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान झाल्यामुळे पाणी हे वाढतंय, सातत्याने पाणी वाढतंय। प्रशासन अलर्ट मोडवरती आहे आणि या ठिकाणी लक्ष ठेवू नये, नदीकाठच्या गावांना तर सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। मात्र मच्छी मार्केट परिसरामध्ये असा जर पावसाचा तडाखा कायम राहिला तर मात्र खेडमध्ये नदीचं पाणी घुसू शकतं, कारण पाण्यापात्रामध्ये सातत्याने वाढ होते। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।